नितेश राणेंना हे वादग्रस्त वक्तव्य भोवणार. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रिपद सोबत आमदारकी दोन्ही जाणार. पक्ष बघून निधी देणाऱ्या नितेश राणेला ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्याच भाषेत उत्तर दिलं. अरे टिल्लू, सरकारी तिजोरीतला पैसा जनतेचा आहे. सरकारी तिजोरी तुझी पिगी बँक नाही. सरकारी पैसा पक्ष चिन्ह बघून वाटता येत नाही हे टिल्लू लेवल बुद्धी असणाऱ्याला कसं कळणार. ही भाजपा 10 वर्ष जशी वागली सेम तसंच काँग्रेस मागची 70 वर्ष फक्त 1% जरी वागली असती ना तर भाजप पक्ष कोणत्या गल्लीत पण दिसला नसता. काल सिंधुदुर्गातनं एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक तो व्हिडिओ मला पाठवला होता. नितेश राणेचा तो व्हिडिओ होता. नितेश राणे या व्हिडिओमध्ये म्हणजे माज पहा सत्तेचा, सत्तेची मस्ती पहा, ती गुर्मी पहा. माज, याला मी माज हाच शब्द वापरतो आणि माज हाच शब्द योग्य आहे. हा सत्तेचा माज, ही सत्तेची मस्ती, आमचा बाप तिकडे, आमचा बॉस तिकडे सागर बंगल्यावर वगैरे वगैरेच्या ह्या गोष्टी आता कुठपर्यंत कुठल्या थराला चालल्यात जरा पहा. सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेस आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना हा माणूस स्पष्टपणे तिथे म्हणतो की जर कमळाचा, धनुष्याचा उमेदवार असेल, निवडून आला तर त्यालाच निधी देईन. चुकून माकून जर मशालीचा आला तर निधी काय माझ्याकडनं मिळणार नाही, जो आहे तो सुद्धा कमी करीन. हा माज आहे सत्तेचा. निधी आपल्या घरची जहागीरदारी नाही. निधी आपल्या घरातनं आपल्या बापजात्यांच्या जमिनी विकून आपण देत नाही. हा निधी हा सरकारी पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेसाठी वापरला गेला पाहिजे. हेच सांगतं भारताचं संविधान. ज्यावेळेस आपण शपथा घेतो, ज्यावेळेस आपण त्या मंत्रिपदाच्या शपथा घेतो त्यावेळेस काय काय बोलता, बंद करून टाका या साऱ्या शपथा. कशाला पाहिजे तो शपथविधी, कशाला 3-3, 4-4 कोटी असे फुकून टाकायचे फक्त शपथांच्या नावाखाली. ते हार तुरे फुले, मग तो राज्यपाल म्हणणार मी, मग ह्यांची पुढे शपथ चालू करायची, मीच्या पुढे मी याव आणि मी त्याव. संविधानाची शपथ घेतो, ईश्वर साक्ष शपथ घेतो आणि शपथेनुसार सांगतो की मी कुणाविषयी आकसभाव ठेवणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही, सर्वांची सेवा करेल, निष्पक्षपणे करेल. ही अशी माणसं ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस मात्र जणू काही निधी आपल्या जमिनी विकून, आपले गुंठे गुंठे जमिनी विकून, आपल्या घरातला पैसा जणू काही आपण लोकांसाठी वापरतोय, जणू काही आपण पालकमंत्री नाही, जणू काही आपण मालकमंत्री झालेला आहात. अशा प्रकारचा हा सारा कालचा तो व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या पाहण्यात आला तळपायची आग मस्तकात गेली. कारण या सगळ्याच्या विरोधात बोलणारं कोणीच नाही. आता कोणाला ह्याची काही पडलेलीच नाही. कुणी यावर टिकली मारून जावं हा खेळ करून ठेवलेला आहे. काल बघा ना, हा मंत्री नितेश राणे नावाचा मंत्री काल खुल्यामध्ये अगदी मीडिया समोर जाणीवपूर्वक जरा पहा हा व्यक्ती काय म्हणाला होता. मला मंत्री म्हणायची सुद्धा लाज वाटते. चिन्ह बोलून मी निधी देतो, माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाक. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट फटाफट सगळे सरपंच बसले माझ्या. तसंच हाही विषय. ते काय म्हणतात की ज्या वेळेस ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या त्याही वेळेस मी असंच म्हटलं होतं, जर माझ्या विचारांचा सरपंच बसला नाही तर 1 रुपयाचा सुद्धा जिल्हा नियोजनचा मी निधी देणार नाही. आणि अगदी पटपट 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 सारेच्या सारे सरपंच माझ्या विचारांचे बसले, माझ्या पक्षाचे बसले. हा धमकावण्यामध्ये येत नाही का हा प्रकार? इलेक्शन कमिशन ऑफ जे कुठल्या तिकडचं असेल, म्हणजे राज्याचा असेल, तिथल्या जिल्ह्याचा असेल, डोळ्यावर आपल्या पट्ट्या आहेत का? हे सारं दिसत नाही का आपल्याला? हे कुठल्या नियमांचं उल्लंघन होत नाही का? की नियमांचं उल्लंघन फक्त शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे असतील, इतर विरोधी पक्षांचे असतील, त्यांच्या एखाद्या नेत्याने थोडासा आवाजाचा स्तर वाढवला, 10 मिनिटाच्या पुढे एखादा सेकंद गेला, तिथेच फक्त उल्लंघन होतं. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. मला खरंच आज असं वाटतं काँग्रेसच्या 70 वर्षांच्या काळामध्ये काँग्रेसने ह्यांच्या वागण्याचा अगदी 0.01% जरी वापरला असताना आता हे जे वागतायत गेल्या 10 वर्षामध्ये, हे जे काही वागतायत त्याचा 0.01% जरी वागले असते ना, अख्खा भाजप त्यांनी या 70 वर्षांचा कालावधी फार मोठा आहे. एखादा पक्षच संपून टाकायला 70 वर्षांचा कालावधी हा फार मोठा आहे. उभाग भाजपा कुठे दिसला नसता जर अशा प्रकारे
म्हणजे आपल्याच मस्तीमध्ये जर काँग्रेस वागला असता तर आपण 10च वर्षात दाखवून दिलं की लोकशाहीकडून हुकुमशाहीच्या दिशेने किती पटपट जाता येतं. बरं, आपण शपथा कशासाठी घेतो? मगाशी मी म्हणालो शपथा कशासाठी घेतो? बरं, शपथेवर आपण ईश्वराची शपथ घेतो, भगवंताची शपथ घेतो आणि घटनेची शपथ घेतो आणि घटनेनुसार मी चालेन. काय काय म्हटलं जातं या शब्दांमध्ये? काय काय सांगितलं जातं की मी म्हणजे आपलं नाव घेतलं जातं, त्याच्या पुढे सांगितलं जातं की मी सत्सद विवेक बुद्धी वापरेन, निष्पक्षपणे काम करेन. निष्पक्षपणे, निष्पक्षचा अर्थ कळतो म्हणजे तो विरोधी पक्षातला का असेना, सत्ताधारी पक्षातला का असेना, त्रयस्थ का असेना, मी तिथे पक्षपात करणार नाही. म्हटलं जातं सर्व तऱ्हेच्या लोकांची कोणाही विषयी आकसभाव किंवा कोणाही विषयी ममत्व ठेवणार नाही. तुम्हाला यांची स्वतःची शपथ ऐकायची? जरा ही शपथ ऐका. नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा अनुसार सर्व तऱ्हेच्या लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. या शब्देमध्ये सत्सद विवेक बुद्धी, मी माझी सत्सद विवेक बुद्धी वापरेल, निष्पक्षपणे काम करेल, सर्व तऱ्हेच्या लोकांची मी सेवा करेल. सर्व तऱ्हेच्या, लक्षात घ्या, कोणाही विषय आकस ममत्व कुठे आहे हे सगळं? मग म्हणून मगाशी म्हणालो ना, त्या 70 वर्षात जर या काँग्रेसने सुद्धा आयोग ताब्यात घेतले असते, न्याय व्यवस्था ताब्यात घेतल्या असते, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ताब्यात घेतले असते तर हे कमळ कुठे सापडलं असतं? आता ह्याच्यामध्ये काय काय शिक्षांच्या तरतुदी आहेत किंवा काय काय कलम लागतात तुम्हाला सांगू? एवढी कलम आहे त्याच्यामध्ये, एक कलम लागलं तर खोटी. काय म्हटलं जातं? कलम 503 BNS 351 काम रोखण्याचं, अधिकारांचा गैरवापर करण्याचं, भीती निर्माण करण्याचं. जवळपास 2 वर्षांची जेल आहे बरं का याच्यामध्ये. 123 मत मिळवण्यासाठी दबाव आणि प्रलोभन देणं, मत मागण्यासाठी मिळवण्यासाठी 123 कलम, आणि निधी देणार नाही याचा समावेश 123 मध्ये येतो. पुढे सिद्ध झाल्यास, आणि हे जर सिद्ध झालंच तर निवडणूक रद्द होऊ शकते आणि त्या लोकप्रतिनिधीचा त्याची जी निवड आहे ती अपात्र ठरवली जाऊ शकते. नियती आहे ना, नियती अगदी योग्य वसुली करते, कर्माची अगदी योग्य वसुली करते. नियती ज्यावेळेस वसुलीला निघते, कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं त्यावेळेस ते अतिशय सक्त असतं, सक्त काटेकोरपणे वसुली होते आणि या वसुलीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही. हे सुद्धा तितकंच सत्य आहे.